सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आवाजचा व्हॉल्यूम तर माझा फुलच आहे, तुमचा पण आवाज फुल फुल ठेवा व्हॉल्यूम. बघा, आपण गणित भाग 2 सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण पहिलं प्रकरण सुरू केलंय, ज्याच्यातला 1.1 आपण पूर्ण सोडवलेला आहे. बघा, हा 1.1 आपण पूर्ण सोडवलाय. आपल्याला त्याच्या पुढे आता काही शिकायच्या आहेत गोष्टी. बघा, हा जो प्रकरण आहे तुमचं, मी तुम्हाला सांगितलं होतं इयत्ता 6वी मध्ये ह्याचे बेसिक्स दिलेले आहेत तुम्हाला, स्टँडर्ड 6 मध्ये. बघा, म्हणजे तुम्हाला बेसिक्स स्टँडर्ड 6 मधून मिळालेले आहेत. ठीक आहे, स्टँडर्ड 6 चे तुमचे बेसिक आहेत. जर तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओ पाठवून देऊ, वाटल्यास मी लक्षात नाही राहत, म्हणजे मी आज पाठवतो तुम्हाला व्हिडिओ. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी यात पाहायला मिळतील. व्हिडिओ आज आठा पाठवतो, याच्यासोबत तुमच्या पाठवतो व्हिडिओ. स्टँडर्ड 6 चा व्हिडिओ आहे, तो पाठवतो तुम्हाला. त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट पण तुमचे क्लिअर होतील, काय असेल ते रेषाखंड वगैरे. तर 1.1 झालाय. विल स्टार्ट विथ द नेक्स्ट थिंग्स. काय त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं बघा. स्क्रीन दिसते ना? अजून मोठी करायची आवश्यकता नाही माझ्या मते ना? ठीक आहे ना स्क्रीन? थांबा, थोडी मोठी होते का बघू. ओके, चलो. 2 मिनिटं. थोडं पुस्तकं तुमची मागे पुढे होतात ना, त्यामुळे त्याला जरा तुम्हाला विजिबल पण झाली पाहिजेत. पहिलं काय दिलंय बघा तुम्हाला, रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट दिलंय. व्हॉट इज गिव्हन? रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट. बघा काय दिलंय, बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे काय? रेषाखंड. म्हणजे इथून जर आपण इथपर्यंत गेलो बघा, तर याला म्हणतो रेषाखंड, किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो लाईन सेगमेंट. त्याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट. ठीक आहे. म्हणजे त्याला लिहितो आपण रेख ए बी किंवा रेख बी. याला आपण असं पण वाचू शकतो ए बी. इट कॅन ऑल्सो बी रेड ॲज बी ए. ओके, गेट इट. सो दिस इज द लाईन सेगमेंट. सी, लाईन आणि लाईन सेगमेंट मध्ये फरक असतो. जर लाईन म्हटलं तर दिस लाईन हॅज ॲरो. बघा, लाईनला ॲरो असतो दोन्ही बाजूला. बघा, असं आपण लाईन दाखवतो. गेट इट. दिस इज द लाईन. याला आपण तो रेषा म्हणतो, रेषा. पण त्याच्यामध्ये जर आपण असे दोन बिंदू दाखवले, ए आणि बी, तर हा जो ए बी आहे, हा एक रेषाखंड तुमचा तयार होऊ शकतो. या ठिकाणी लाईन सेगमेंट तयार होतो. मी तुम्हाला आधी सांगितलं, सगळे बेसिक तुम्हाला स्टँडर्ड 6 च्या टेक्स्टबुक मध्ये मिळतील. पाहिजे तुम्हाला टेक्स्टबुक सुद्धा पाठवतो मी ना. परत रिपीट करतो बघा, व्हॉट इज लाईन अँड व्हॉट इज लाईन सेगमेंट. नाव आता बघा, तर त्या रेषाखंडाची लांबी कशी लिहितो आपण? लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी, दॅट इज डिस्टन्स ऑफ ए बी किती आहे? 5 आहे सपोज. तर मग ए बी कसं लिहितात? 5 असे लिहितात. त्याचे बरेचसे काय ऑप्शन्स आपल्याला आहेत. बघा, रिपीट करतो तर पुन्हा एकदा. इझी ऍक्च्युली आहे. व्हॉट इज द लाईन सेगमेंट? द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, union set of point A and point AB and the points between AB is called as a segment AB. If you start from this point A to the point B, there are many points. तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये खूप पॉइंट्स असतात. there are innumerable points. खूप असंख्य पॉइंट्स असतात. आपल्याला त्याशी घेणं नाही. we just have to know that this is the segment. याला काय म्हणतो आपण? सेगमेंट म्हणतो. this is the segment and the length अशी सांगतो, लेंथ ऑफ AB, then length of AB is 5 आहे किंवा 4 आहे. that is the way. इझी आहे, फक्त तुम्हाला थोडस बेसिक त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेकंड थिंग इज व्हॉट? किरण. बरोबर. सेकंड काय तुम्हाला? किरण दिलं और रे. बघा, आता किरण आणि रे मध्ये फरक काय आहे? तो वन, एका बाजूला काय आहे? पॉइंट आहे, बिंदू आहे, आणि एका बाजूला काय आहे? ॲरो आहे, बाण आहे. बघा, इथे दिसतो तुम्हाला, हा बाण आहे, ॲरो आहे, आणि या ठिकाणी काय आहे? पॉइंट आहे. सो इन दिस वे, जेव्हा तुम्हाला असं असेल तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो किरण. त्याला काय म्हणतो आपण? किरण. आणि त्याचं जे रिडिंग आहे ते आपण इथून करतो, फ्रॉम ए टू पी. रिव्हर्स मध्ये त्याचं रिडिंग होत नाही. ठीक आहे, रिव्हर्स मध्ये रिडिंग होतं का? नाही. परत रिपीट करतो बघा, इट इज नोन ॲज रे. बघा, सो व्हॉट इज अ रे? सी, ए डॅश बी डॅश पी. व्हॉट इज द बिटवीननेस? बिटवीननेस तुम्हाला दिलं बघा. व्हॉट इज द बिटवीननेस? बिटवीननेस गिवन टू अस ए डॅश बी डॅश पी. सो ऍट पॉइंट ए देर इज अ पॉइंट आहे, एरो आहे का? नाहीये. बट या एंडला काय? देर इज अ ॲरो. सो वेन एव्हर यू हॅव, असं जो आपण जेव्हा एखादा ॲरो दाखवतो, सो दिस इज अ रे. त्याला काय म्हणतो आपण? रे म्हणतो. इट इज नोन ॲज रे. इझी आहे, वेगळं त्याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाहीये. देन आता बघा, रेषा. आता तुम्हाला काय दिलंय? रेषा. बरोबर. मी तुम्हाला मागाशी म्हटलं की रेषा कशी असते, तर बघा, जर आपण याला बघा, पहिली आकृती ए बी आहे, तर आपण काय केलं? दोन्ही बाजूला आपण जर बाण दाखवलं, बघा, आपण जर दोन्ही बाजूला बाण दाखवला अशा प्रकारे, अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला बाण दाखवलं, त्याला म्हणतात रेषा.
मग आपण रेषा एल म्हणतो, रेषा एम म्हणतो वगैरे वगैरे. गेटिंग? समजलं का? लाईन कळलं? आता इथे लाईन ए बी दिली तुम्हाला. मग आपण काय करूया, अशी मोठी रेषा काढायची. माप तुम्हाला कधी कधी दिलेलं असतं, ते माप काढायचं. नाव दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. हा इथे पॉइंट काय आहे? बी आहे. प्रगती आली का? गुड. पॉइंट बी. त्याला म्हणतो आपण रेषा म्हणतो. काय म्हणतो आपण? रेषा. हे बेसिक्स आहे तुमचे. व्हॉट इज द लाईन? द युनियन सेट्स ऑफ पॉइंट ए रे ए बी. आता अपोजिट बघा. लाईन म्हणजे काय? आता तर यांनी काय सांगितलं इथे, इकडे सपोज हा एक रे इकडे गेलाय. इफ आय ड्रॉ अन अपोजिट रे, मी जर अपोजिट रे असा काढला तर तो टोटल काय होतो? इट इज अ लाईन. सो इन द सिंपल सेंटेन्स वी कॅन से दॅट अ सेट ऑफ सेगमेंट, अ सेट ऑफ पॉइंट्स हॅव्हिंग एरो टू बोथ द साइड. दोन्ही बाजूला काय पाहिजे? एरो पाहिजे. दॅट इज नोन एज लाईन. त्याला एकरूप रेषाखंड. व्हेरी इझी. एकरूप रेषाखंड का असं? ओके, जर दोघांची रेषा सारखी असेल बघा. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी कशी असेल? समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. म्हणजे एबी बरोबर जर सीडी असेल तर आपण काय सांगू शकतो? रेख एबी कॉन्ग्रुएंट. तुम्हाला मी सांगितलं हे चिन्ह कोणतं आहे? एकरूपतेचं चिन्ह आहे. अशा आपण इक्वल टू साइन काढतो ना, बरोबर चिन्ह. इक्वल टू साइन काढतो आणि त्याच्यावर आपण हे अशा प्रकारे काय करतो? एक एस काढतो थोडक्यात. उलटा एस असतो तो. सो दॅट इज द साइन ऑफ कॉन्ग्रुएन्स. याला म्हणतात एकरूपतेचं चिन्ह. Getting? Again, I'm repeating. See, congruent segments. So what are the congruent segment? If the length of two segment is equal, then the two segments are congruent. Suppose the length of AB is 5 centimeter, CD is 5 centimeter, then length of AB is equal to length of CD. म्हणून आपण काय सांगू शकतो? We can say that length of segment AB congruent segment CD. This is the sign of congruence. This is the sign of कॉन्ग्रुएन्स. लक्षात घ्या, साइन ऑफ कॉन्ग्रुएन्स. याला काय म्हणतो आपण? इक्वल टू साइन म्हणतो. बरोबर चिन्ह. बरोबर, इक्वल टू साइन. आणि त्याच्यावर आपण असा एक रेष हे काढला एस, तर त्याला म्हणतात कॉन्ग्रुएन्स साइन. तर काही प्रॉपर्टीज आहे त्याच्या. बघा काय प्रॉपर्टी आहे? पहिले परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता. हे तुम्हाला नेक्स्ट इयर सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही 10वीला जाल तेव्हा तुम्हाला सुद्धा हे परत आहे. परावर्तना, सममितता आणि संक्रमकता म्हणजे काय? बघा नीट लक्ष द्या. खूप कठीण असं वाटते पण ते एवढं कठीण आहे. दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. दिस आर द प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. काय दिलं? पहिलं काय? परावर्तनता म्हणजे काय? रिफ्लेक्सिव्हिटी. व्हॉट इज द रिफ्लेक्सिव्हिटी? सेगमेंट एबी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एबी. एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप असतो. वन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू नदर. बरोबर की नाही? एबी एबी. देन सेकंड इज सममितता, सिमेट्री. बघा, जर एबी सीडीला एकरूप असेल तर सीडी एबीला एकरूप असतो. इफ द फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड वन, द सेकंड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट वन. अँड थर्ड काय तुमचं? बघा, संक्रमकता किंवा ट्रान्सिटिव्हिटी. म्हणजे बघा, एबी कॉन्ग्रुएंट सीडी, सीडी कॉन्ग्रुएंट एबी, देन ए अँड ई एफ आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू एबी. परत रिपीट करतो बघा. रिफ्लेक्सिव्ह तुम्हाला सांगितले मी. AB is congruent to AB. सिमेट्री सांगितली. इफ AB is equal to CD, then CD is also equal to AB. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? बघा, पहिल्या दुसऱ्याला एकरूप आहे, दुसऱ्या तिसऱ्याला एकरूप आहे. देन पहिला आणि तिसरा काय असणार? एकरूप असणार. बघा, पहिला आणि तिसरा काय असणार? एकरूप असणार. बरोबर. फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड वन, सेकंड इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड वन, देयरफॉर फर्स्ट सेगमेंट इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू थर्ड वन. राईट? ठीक आहे. हा एक बेसिक फॉर्म्युला आपला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट हे मी तुम्हाला बेसिकच सांगतो सगळं. तुमच्या पुस्तकानुसारच बेसिक सांगतो सगळं. त्यानंतर दिलं तुम्हाला मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट म्हणजे रेषाखंडाचा मध्य बिंदू. रेषाखंडाचा मध्य बिंदू. काय बघा रेषाखंडाचा मध्यबिंदू आपला? मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. जर आपल्याला दिलंय ए डॅश एम डॅश बी, म्हणजे ए च्या नंतर एम, एम च्या नंतर बी, आणि एम आणि एमबी जर सारखी असेल, बघा हे चिन्ह दिलं आपण. हे चिन्ह आता आपण लक्षात ठेवा. असे चिन्ह वापरतो एकरूपतेला किंवा सारखेला. इथे दोन रेषा दिलेल्या आहेत, इथे दोन रेषा तुम्हाला दिलेल्या आहेत. आता हे सारखे आहेत बघा. एम आणि
MB एम आणि एमबी काय सारखे तुमचे. ओके, दे आर कॉन्ग्रुएंट. मग काय सांगू शकतो आपण, तर एम बिंदू बघा, एम बिंदू हा रेख एबीचा काय आहे, मध्यबिंदू आहे. लक्षात घ्या, हा काय त्याचा मिड पॉइंट आहे. एम इज द मिड पॉइंट ऑफ एबी, सेगमेंट एबी. एम हा ए आणि बी चा काय आहे, मध्यबिंदू आहे. लक्षात ठेवा. आणखी तुम्हाला एक एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक रेषाखंडाला, इथे रेशो झालंय, रेशो नाही ते रेषा आहे. मग थोडस मिस्टेक, पेंटिंग मिस्टेक होते. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. लक्षात घ्यायचंय, कळलं? प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. एक आणि एकच मध्यबिंदू असतो. परत रिपीट करतो बघा मी. Midpoint of a segment. What is the midpoint of segment? If the betweenness given a dash m dash b, a dash m dash b, then segment AM is equal to segment MB. Segment AM is equal to segment MB. लक्षात घ्या, अशा दोन रेषा मारतो आपण. कधी कधी एकच रेष मारू शकतो दोन्ही बाजूला, कधी तीन रेषा सुद्धा मारतात. Therefore, AM is equal to MB. Then we can say that M is the midpoint of segment AB. लक्षात घ्या. Then we can say that M is called the midpoint of segment AB. Midpoint of segment AB. And what is the important thing, that every segment has one and only one midpoint. Every segment has only one and one midpoint. लक्षात घ्या, only one and one midpoint. एकच midpoint असतो कोणत्याही segmentला. करेक्ट. नेक्स्ट बघा, थोडं आधी बेसिक सगळ्या गोष्टी होऊ द्या, मग आपण काय डाऊट असेल तुम्हाला विचारा ना. पुढे ते तुम्हाला रेषाखंडांची तुलना. येस प्रगती बोल. प्रगती बोल. प्रगती हा बोल. हा आता एबी झाला ना. काय म्हणतेस? अबे एबी हा रेषाखंडाची तुलना. हा हा रेषाखंड आहे सर त्याचा. बोल बोल बोल, ऐकतोय. एकदा रिपीट करा. बर रिपीट करतो, लक्ष द्या. ठीक आहे, रेषाखंडाचा मध्यबिंदू ना, रेषाखंडाचा मध्यबिंदू का? नाही तो हा रेषाखंडाची तुलना. तुलना अजून घेतलंच कुठे मी, तुलना घेतोय आता. नाही, मध्यबिंदू मध्यबिंदू का? सहावा. सहावा पॉईंट मध्यबिंदू. बरं ठीक आहे, परत सांगतो, लक्ष द्या. बघा, मध्यबिंदू म्हणजे काय, लक्ष द्या. आवाज बंद कर, सांगतो मी. आवाज बंद ठेवा, आवाज बंद ठेवा. हा, रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय, तर एखाद्या रेषाखंडाचा मधला बिंदू. समजा जर आपण ए आणि बी काढला, ए आणि बी जर आपण काढला 6 सेंटीमीटरचा, समजा किती सेंटीमीटरचा काढला आपण, 6. ओके, एक मिनिट. जर आपण हा काढला 6 सेंटीमीटरचा, बघा ए आणि बी जर आपण काढला 6 सेंटीमीटरचा, बरोबर. आता हा टोटल किती आपला 6 सेंटीमीटर. बघा टोटल आपला किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण काय केलं, बरोबर 3 सेंटीमीटरला एक बिंदू काढला. किती सेंटीमीटरला, 3. कारण जर आपण 6चे 2 समान तुकडे करायचे आहेत, तर काय ना, 3 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर, बरोबर की नाही. जर आपण त्या रेषेवर बरोबर 3 सेंटीमीटर एक बिंदू काढला एम, तर एम काय झालं, त्याचा मध्यबिंदू झाला, मिड पॉइंट झाला. त्यामुळे काय झालं, एम झाला 3 सेंटीमीटरचा आणि एम बी झाला 3 सेंटीमीटरचा. कळलं? तर अशा प्रकारे हा एम काय झाला, तुमचा मध्यबिंदू झाला. आणि त्याला एकच मध्यबिंदू असतो. कोणते, प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. कळलं आता प्रतीक्षा? सॉरी प्रगती, कळलं का? प्रगती. हा सर. ओके चला. हा लक्ष द्या पुढे. कुठे गेलो आपण, हे झालं ना, मागे यायचं आपल्याला. रेषाखंडाची तुलना आपल्याला करायची, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. जसे आपण नंबर कम्पेअर करतो तसे सेगमेंट्स आपल्याला कम्पेअर करायचे आहेत ना. आता जसं सेगमेंट कम्पेअर करण्यासाठी यू शुड नो द डिस्टन्स बिटवीन देम. नाउ यू शुड नो दॅट द एबी. आता एबी मोठा आहे का सीडी मोठा आहे? येस, साहिल पाटील, टेल मी विच इज ग्रेटर, एबी और सीडी? सीडी. शेडके आला, गायब झाला का शेड घेऊन? परत 2 मिनिटं शेडके परत बोलत आम्ही. एक मिनिट गाइस.
हा बघा आता काय दिलं तुम्हाला इथे, एबी आणि एबी ची लांबी सीडीच्या लांबीपेक्षा कमी असेल तर काय सांगू शकतो आपण, एबी लेंथ ऑफ एबी इज लेस दॅन लेंथ ऑफ सीडी, म्हणजेच काय, एबी सीडी पेक्षा काय आहे, लहान आहे. बरोबर, एबी हा सीडी पेक्षा काय आहे, लहान आहे. याचा अर्थ सीडी हा एबी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. कळलं, खूप इझी येते. जसे आपण नंबर दाखवतो ना त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. बघा, हियर कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स, यू हॅव टू कम्पेअर द सेगमेंट्स इफ यू नो द लेंथ. तुम्हाला लेंथ पण माहिती पाहिजे. सपोज हे 2 सेंटीमीटर सपोज, आणि हा आहे तुमचा 4 सेंटीमीटर. सो 2 तुमचा लहान झाला 4 पेक्षा. देअरफॉर सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. त्याला आपण काय सांगू शकतो, जर ए बी सी डी पेक्षा लहान आहे, देअरफॉर सी डी इज ग्रेटर दॅन ए बी. सी डी इज ग्रेटर दॅन ए बी. दिस इज द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. याला आपण काय म्हणतो, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. नेक्स्ट बघा, रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता. ओके, याला म्हणतात परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. ना परपेंडिक्युलर हा शब्द जेव्हा आला, लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला हा शब्द आला लंब, हा लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा शब्द आला लंब, और वेन एव्हर यू हर्ड हिअर द वर्ड परपेंडिक्युलर, लक्षात घ्या, परपेंडिक्युलरचा अर्थ काय होतो, 90 डिग्री. लक्षात घ्या, हाऊ मच इट इज 90 डिग्री. इट इज 90 डिग्री. परपेंडिक्युलर जेव्हा जेव्हा लक्षात तेव्हा इट इज 90 डिग्री. तुम्हाला लास्ट इयर पण झालेलं. नाव आता इथे जर 90 डिग्री असेल तर मग इथे सुद्धा 90 डिग्री, हा पण 90 डिग्री, सगळे 90 डिग्री, आणि टोटल किती झालं तुमचा 360 डिग्री. सो एका बाजूला जरी परपेंडिक्युलर असेल तर बाकीचे सुद्धा तुमचे आपोआप परपेंडिक्युलर. आणि काय कसं लिहितो आपण, हाऊ आर वी गोइंग टू राईट, असं लिहितो, सेगमेंट ए बी लंब, सॉरी रेख ए बी लंब सी डी. बघा, हा जो ए बी आहे ना, ए बी लंब सी डी, म्हणजेच काय, त्या दोघांमध्ये कोण आहे किती, 90 अंशाचा. किती अंशाचा कोण आहे, 90 अंशाचा. परत रिपीट करतो बघा. परपेंडिक्युलरिटी मी तुम्हाला आधी सांगितलं, परपेंडिक्युलरिटी. गेटिंग नाव, when the segments are perpendicular, then the measure of angle formed between them is 90 degree. Okay, हा झाला CD. Suppose this is your AB, then this angle formed is 90 here, 90 here, इकडे सुद्धा 90, and here also 90, and total 360. Is total 360. So one angle जरी 90 वेळा, बाकी समजून जायचं की they are also of the measure 90 degree. And how are you going to write segment AB perpendicular? हे बघा, परपेंडिक्युलर साइन असं आहे, लंबाचा साइन कसं, उलटा टी. लक्षात घ्या, उलटा टी काढायचा तुम्हाला. कसा काढायचा, उलटा टी, उलट टी काढायचा आहे. द फर्स्ट सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर रे पण म्हणता येईल किंवा लाईन सुद्धा सांगता येईल. एनिवेज, थर्ड यू हॅव, सॉरी 9th वर बघा, शेवटचा पाठ माझ्या होता तुमचा सरस्वतीच्या आधीचा. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. बघा नीट लक्ष द्या, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. आता काय दिलं बघा, सीडी लंब ए बी. बघा, हा जो सीडी आहे ना, हा सीडी लंब आहे ए बी ला, म्हणजे किती अंश झाला तुम्हाला, 90 डिग्री अँगल झाला. तर बिंदू डी हा ए बी वर आहे, हा बघा, हा डी ए बी वर आहे. जर आपण हे अंतर मोजलं, एक मिनिट बघा, बिंदू डी ला सीडी लंबाचा लंबपात म्हणतात. काय म्हणतात, लंबपात. कारण या ठिकाणी ऍक्च्युअल 90चा कोण तयार झालाय, म्हणून जर आपण हा घेतला ए, बघा इथे दिलंय, सीडी जर आपण घेतला ए, तर सी या सी बिंदू हा रेषा एबी पासून ए या अंतरावर आहे. हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स याला म्हणतात बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर काय म्हणतात, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. मग तुम्हाला अंतर मोजायचं सी आणि डी, सी डी अंतर तुम्हाला मोजायचं आहे. परत रिपीट करतो बघा, distance of a point from a line, distance of a point from a line. Now see बघा, लाईन कोणती आहे, दिस इज द लाईन. सी कुठे आपला, हिअर इट इज सी. ओके, नाव द परपेंडिक्युलर कसं आपला इथून परपेंडिक्युलर असं येणार, राईट. नाव दिस इज द डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे ना बिटवीन द सी अँड डी, हे जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. हे डिस्टन्स काय आपलं, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, अँड दॅट इज ए. आपण अंदाजे घेतला इथे ए, बघा इथे दिलं तुम्हाला, इट इज ए हिअर. गेटिंग, समजलं का ना. बघा परत रिपीट करतो मी, आज काय काय घेतलं आपण. आपण घेतला आज रेषा,
लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड घेतलं. देन किरण AB घेतला म्हणजे रे घेतला. आपण रे शिकलो. देन वी हॅव सीन द लाईन. आवाज बंद ठेवायचा आहे शेडगे. देन वी हॅव सीन द कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे रेखरूप रेषाखंड. देन वी हॅव सीन द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. त्यात 3 गुणधर्म आपण बघितले. कोणते गुणधर्म पाहिले आपण? 3 गुणधर्म पाहिले. पहिला बघितला परावर्तनता, रिफ्लेक्सिव्हिटी. सेकंड बघितला सौमितता, सिमेट्री. थर्ड आपण पाहिला संक्रामकता, ट्रान्झिटिव्हिटी. देन वी हॅव सीन त्यानंतर 6 पॉइंट पाहिला आपण रेषाखंडाचा मध्यबिंदू, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. आता हे जेवढं शिकलोय त्याचा उपयोग आपल्याला कुठे करणार आहे? जेव्हा आपण गणित सोडवणार तेव्हा त्याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे? बघा. नेक्स्ट आपण काय घेतलं? एक सेकंड हां. रेषाखंडाची तुलना, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स, रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता, परपेंडिक्युलॅरिटी ऑफ अ सेगमेंट ऑर रेज. देन वी हॅव सीन द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. तुम्ही काय करा, तुम्हाला जमलं तर पुढचं तुम्ही नक्कीच सोडवा. जमलं तर सोडवा कारण काही-काही गोष्टी तुम्हाला सोप्या आहेत, त्या येतील तुम्हाला. उद्या आपण हे प्रयत्न करू पूर्ण शक्यतो होईल आपलं उद्या थोडं फास्ट घेऊया. कारण बाकीचे विषय पण आपल्याला घ्यायचे कंटिन्यू करायचे आपल्याला. हळू आपण आपला जेवढा होईल तेवढा अभ्यास कंटिन्यू करणारच आहोत आपण. सो आज तुमचं लेसन थांबवतोय आणि उद्या आपण